हरंगुळ बुद्रुक नावाचं लातूरमधलं एक गाव. या गावात सुडे कुटुंबीय राहतात. याच कुटुंबातील 22 वर्षांची भाग्यश्री नावाची मुलगी मागच्या काही वर्षांपासून पुणे येथे शिकावयास होती. इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षात शिकणाऱ्या भाग्यश्रीचं जवळपास शिक्षण संपतच आलं होतं. मुलगी हॉस्टेलला असल्यामुळे तिच्या घरचे नेहमीच तिच्या संपर्कात असत. ती बाहेर कुठेही गेली की घरच्यांना कळवत असे. 30 मार्चच्या रात्रीही तिने तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला फिनिक्स मॉलला जात असल्याचं तिच्या आईला सांगितलं होतं. तिच्या आईने हा विचारसुद्धा केला नसेल की भाग्यश्रीसोबतचं हे आपलं शेवटचं बोलणं असेल. त्यानंतर तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकेल अशा काही गोष्टी घडत गेल्या. पहिली गोष्ट म्हणजे भाग्यश्री बेपत्ता होती. दुसरी म्हणजे तिचं अपहरण झाले आणि तिला सोडवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत होती. तिसरी म्हणजे तिचा झालेला मृत्यू. चला तर मग पुढे हे प्रकरण पोलिसांनी कसं सोडवलं व आरोपी कसे पकडले गेले हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तारीख 30 मार्च. वाघोलीत राहणारी भाग्यश्री मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जवळच असणाऱ्या विमाननगर येथील फिनिक्स मॉलमध्ये गेली होती. तिथून निघताना तिला तिच्या मित्राचा म्हणजेच शिवम फुलावळेचा फोन आला. राहणार मूळचा नांदेड जिल्ह्यातला सकनूर गावचा. शिवम राहायला वाघोलीत आणि शिकायलाही भाग्यश्रीच्याच कॉलेजमध्ये होता. त्यामुळे या दोघांची मैत्री होती. त्याने भाग्यश्रीला बाहेर जेवायला जाऊयात म्हणून कारमध्ये बसवले. कारमध्ये शिवमचे अजून दोघे मित्र पण होते. भाग्यश्री त्या दोघांना आधीपासूनच ओळखायची. त्यामुळे तिने शिवमला जास्त काही विचारपूस न करता त्यांच्यासोबत कारमध्ये बसली. शिवमने फिनिक्स मॉलवरून गाडी थेट नगरच्या दिशेने नेली. त्यानंतर नगरमध्येच भाग्यश्रीचा मृतदेह सापडला. 30 मार्चच्या रात्री तिच्या आईने तिला परत फोन केला, पण फोन काही लागला नाही. परत दुसऱ्या दिवशीही तिच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी सरळ पुणे गाठलं आणि चौकशी केली. भाग्यश्रीच्या मित्रमैत्रिणींना पण ती कुठे आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच हालचाली सुरू केल्या आणि 2 दिवसानंतर भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर तिच्याच मोबाईलवरून एक मेसेज आला. 9 लाख रुपये द्या अन्यथा तुमची मुलगी जिवंत मिळणार नाही. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली, पण त्या मोबाईलचं सतत लोकेशन बदलत असल्यामुळे अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचता येत नव्हतं. पण पोलिसांना आरोपी एकतरी चूक करेल याची खात्री होती. त्यांनी भाग्यश्रीच्या आईवडिलांना 50,000 रुपये तिच्या अकाउंटवर पाठवायला लावले व पोलिसांना अपेक्षित असलेली एक चूक झालीच. आरोपींनी भाग्यश्रीच्या फोन पेचा ॲक्सेस आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला. हे करताना त्याला साहजिकच आपला फोन नंबर द्यावा लागला. या प्रोसेसमध्ये त्याच्या नंबरवर आला OTP आणि टेक्निकली जाळं लावून बसलेल्या पोलिसांना त्यांचा मोबाईल नंबर हाती लागला. तो नंबर होता शिवम फुलावळेचा. जाळ्यात अडकलेल्या शिवमला पोलिसांनी जेरबंद करून चौकशी केली असता सविस्तर घटनाक्रम त्याने सांगितला. त्याच्यासोबत असणाऱ्या 2 मित्रांचीही नावे त्याने सांगितली. पसार झालेले त्याचे मित्र पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी येथून ताब्यात घेतले. तिघांची वेगवेगळी चौकशी केली आणि नेमकं काय घडलं याचा उलगडा झाला. शिक्षकाचा मुलगा असलेल्या शिवमला पैशांची गरज भासत होती. त्याला पैशांचा हव्यास होता. त्यामुळे त्याने भाग्यश्रीला टार्गेट बनवायचं ठरवलं. ती सुखवस्तू कुटुंबातील होती. तिचे वडील माजी सरपंच होते. MIDCमध्ये झालेल्या जमीन व्यवहारात देखील त्यांना पुष्कळ पैसे आले होते. ही सर्व बाब शिवमला माहीत होती. भाग्यश्रीच्या घरच्यांकडून पैसे उकळता येतील या आशेने त्याने सुरेश इंदोरे आणि सागर जाधव या त्याच्या 2 मित्राला सोबत घेऊन भाग्यश्रीच्या अपहरणाचा कट रचला आणि एक झुमकार भाड्याने घेतली. भाग्यश्रीला नगरच्या दिशेने घेऊन जात असताना गाडीमध्येच तिची गळा चिरून हत्या करण्यात आली. प्लॅननुसार त्यांनी अगोदरच कामरगावजवळ एक खड्डा खोदून ठेवला होता. तिचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये टाकून त्यावर पेट्रोल टाकण्यात आले. आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे पोलिसांनी तिथे जाऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला. एका निष्पाप मुलीचा जीव तिच्या मित्राच्या पैशांच्या हव्यासापायी गेला. प्राथमिक तपासात पोलिसांनी खंडणीसाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचं सांगितलंय. या प्रकरणाला अजून कोणता अँगल आहे का हे आपल्याला पोलीस तपासात पुढे कळेलच. लातूरमध्ये 12 एप्रिल रोजी कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात भाग्यश्रीच्या कुटुंबीयांनी आणि समस्त गावकऱ्यांनी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक व्हावी, दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा मागण्या केल्या आहेत. पण सुडे कुटुंबीयांनी त्यांची लाडाने वाढवलेली मुलगी मात्र गमावली. आजकाल कोणाचा काही भरोसा नसतो.
त्यामुळे मुलींनी घराबाहेर शिक्षणासाठी राहत असताना काळजीपूर्वक राहावे व अनोळखी लोकांच्या जास्त संपर्कात येऊ नये, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. देव भाग्यश्रीच्या आत्म्यास शांती देवो.